100% अनुदानाकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे। त्याचसोबत अतिरिक्त शिक्षक बिंदू नामावली संदर्भात एक पत्र शिक्षण विभागातर्फे निर्गमित झालेलं आहे। टीईटीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या जे काही शिक्षक होते त्यांच्या संदर्भात सुद्धा एका विभागामध्ये वेतन देयकासंदर्भात एक पत्र निर्गमित झालेलं आहे। तर यामध्ये सर्वात प्रथम आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून अंशतः अनुदानित शिक्षक आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहे। त्याचसोबत विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून सुद्धा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थिती लावली जात आहे। विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी एकवटलेले आहे। या सर्वांची एकच प्रमुख मागणी आहे, 100% अनुदान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माघार नाही। आणि या सर्व शिक्षकांना एक खात्री आहे की शिंदे फडणवीस सरकारच शिक्षकांना हे 100% अनुदान मिळवून देऊ शकतं। कारण या संदर्भात याआधीच नुकतंच जेव्हा शिंदे फडणवीस सरकार सत्तेमध्ये आलेलं होतं त्यावेळेसच शिंदे फडणवीस सरकारने या शिक्षकांना 20%, 40%, 60% अनुदानाचा टप्पा जो आहे तो दिलेला होता। आणि त्याच वेळेस स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की आता ही तरतूद जवळपास 1100 ते 1200 कोटी आहे, परंतु हीच तरतूद वाढून पुढे 2 ते 3 वर्षामध्ये जवळपास 5 ते 6000 कोटी 5 ते 6000 कोटीच्या दरम्यान ही होणार आहे। म्हणजेच याची तरतूद याविषयी त्यांनी एका जेव्हा शिक्षक आमदार पदवीधर आमदारकीच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळी त्यांनी एका भाषणामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की या सर्व शिक्षकांना या 100% अनुदानाची म्हणजेच वाढीव टप्पा अनुदानाची तरतूद जी आहे ती आता आम्ही करून ठेवलेली आहे। कारण बरेचसे जे वेगवेगळ्या पक्षातील शिक्षक पदवीधर आमदार आहेत त्यांच्याकडून एकच काम केलं जातं, निवेदनं दिले जातात आणि त्याचे व्हिडिओ फोटो काढले जातात आणि ते शिक्षकांमध्ये व्हायरल केले जातात आणि याला शिक्षक जे आहे ते फॉरवर्ड करून शिक्षकांना असं वाटतं की हेच प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि स्वतः ते प्रश्न सोडवणे यामध्ये खूप तफावत आहे। या संदर्भातील सर्व माहिती स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली होती। कारण विविध शिक्षक संघटनेच्या विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी ही माहिती दिलेली होती आणि त्यामुळे शिक्षकांना कुठेतरी निश्चित खात्री आहे की शासन देऊ शकतं, हे शासन देऊ शकतं, सरकार देऊ शकतं। त्यामुळे आंदोलन जे आहे ते आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे आणि याकरिता सत्ताधारी पक्षातील आमदारसुद्धा निश्चितच याआधीसुद्धा शिक्षक समन्वय संघातील पदाधिकाऱ्यांना आणि सरकारमध्ये एक समन्वयाचा दुवा म्हणून या सत्ताधारी पक्षातील आमदारांनी काम केलेलं होतं आणि आतासुद्धा तीच एक अपेक्षा आहे। हे होत असतानाच महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं। कारण दिवाळीपूर्वी हा निर्णय जर झाला तरच त्यामध्ये उपयोग होईल, अन्यथा त्यामध्ये आणखी काही विलंबसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शिक्षक समन्वय संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि जे काही घरी बसलेले सर्व जे काही शिक्षक आहेत त्यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जर आले आणि संख्या जर वाढली तरच हा 100% अनुदानाचा प्रश्न निकाली लागू शकतो। संख्याच हा प्रश्न याआधीसुद्धा संख्येमुळेच हा प्रश्न सुटला होता आणि आत्तासुद्धा आझाद मैदान वरती जर संख्या असेल तरच हा प्रश्न सुटू शकतो, असं देखील आवाहन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक समन्वय संघातील सर्व शिक्षकांनी घरी बसलेल्या सर्व शिक्षकांना केलेलं आहे। त्यानंतर 30 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण उपसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या तर्फे एक पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय मध्यवर्ती इमारत महाराष्ट्र राज्य पुणे यांना तसेच माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय मध्यवर्ती इमारत महाराष्ट्र राज्य पुणे यांना निर्गमित करण्यात आलेले। या पत्राचा विषय आहे शिक्षण संस्थेची बिंदू नामावली माननीय सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी प्रमाणित केल्याशिवाय शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये याबाबत प्राप्त निवेदन। तर याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे श्री
अनिल महादेवराव शिवणकर, पूर्व विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी नागपूर यांचं दिनांक 11/9/2023 रोजीचं निवेदन. या पत्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, महोदय, उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे. सोबत प्रत संलग्न. सदर प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे ही विनंती. शिक्षण उपसंचालक, प्रशासन, शिक्षण आयुक्तालय, पुणे. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं पत्र आज शिक्षण विभागातर्फे निर्गमित झालेलं आहे दिनांक 1/11/2023 रोजी. हे पत्र तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे निर्गमित करण्यात आलेलं आहे. प्रति शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. याचा विषय आहे, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रस्ताव जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांना बोलवून घेऊन डिसेंबर 2023 पूर्वी कॅम्पमध्ये निकाली काढण्यासाठी आदेश होण्याबाबत. तर याला संदर्भ देण्यात आलेला आहे या पत्राला. श्रीकांत देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक 30/10/2023 रोजीचं पत्र. या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, उपरोक्त विषयावरील श्रीकांत देशपांडे व श्री दत्तात्रय सावंत, माजी विधान परिषद सदस्य यांच्या दिनांक 30/8/2023 रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे. राज्यातील बऱ्याच संस्था शाळा कर्मचाऱ्यांची पात्र असतानाही वरिष्ठ निवड श्रेणी, नियमित वेतन श्रेणी याबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढलेली नाहीत. सदर प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याची विनंती उक्त पत्रान्वये केली आहे. सबब उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून आवश्यकतेनुसार योग्य ती निर्णय घेण्यात यावा ही विनंती. तुषार महाजन, उपसचिव, महाराष्ट्र शासन. त्याचसोबत आणखी एक 30/10/2023 रोजी एक पत्र निर्गमित झालेलं आहे. अधीक्षक वेतन भरणी पथक माध्यमिक अमरावती यांच्याकडून हे पत्र निर्गमित झालेलं आहे. हे पत्र प्रति प्राचार्य, मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, नगरपालिका शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महानगरपालिका शाळा, आदिवासी तुकडी, सैनिकी शाळा, D.Ed. 20-40-60% ऑनलाईन शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, जादा तुकड्या, अमरावती जिल्हा. याचा विषय आहे, ऑनलाईन पद्धतीने माहे नोव्हेंबर 2023चे नियमित वेतन अनुदान देयक ऑनलाईन पद्धतीने 6/11/2023 पावेतो न चुकता फॉरवर्ड करून हार्ड कॉपी 3 प्रतीत या कार्यालयास प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करण्याबाबत. या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, सर्व अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांना सूचित करण्यात येते की माहे नोव्हेंबर 2023चे पात्र कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन अनुदान देयके दिनांक 6/11/2023 सायंकाळ पावेतो ऑनलाईन फॉरवर्ड करून त्याची हार्ड कॉपी या कार्यालयास पूर्वीप्रमाणे तसेच पुढील आवश्यक सूचना व दस्तऐवजासह प्रत्यक्ष मुख्याध्यापक अथवा संबंधित लिपिका मार्फत खालील दिलेल्या तारखेला न चुकता सादर करावे. दिलेली तारीख व वेळ याचे पालन करावे. देयक यापूर्वीप्रमाणे बुकलेट फॉर्ममध्ये व्यवस्थितरित्या सादर करावे. दिलेल्या सूचनेप्रमाणे देयकाचे 3ही आउटर करावे. देयक यापूर्वीप्रमाणे बुकलेट फॉर्ममध्ये व्यवस्थितरित्या सादर करावे. दिलेल्या सूचनेप्रमाणे देयकांचे 3ही आउटर कॉपीचे मागे आवश्यक ते प्रमाणपत्र नमूद करून प्राचार्य, मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी. तसेच कव्हरिंग लेटरच्या मागील प्रपत्र सुधारित करून योग्य त्या नोंदी नमूद कराव्यात. एक सेवायोजन कार्यालयाचे ER1 ऑनलाईन सादर केल्याबाबतचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत 1 संचास जोडावे. 2 मागील देयक व आता सादर करीत असलेले देयक यामध्ये बदल असल्याबाबतचे ऑनलाईन चेंज स्टेटमेंट आउटर कॉपीच्या पहिले जोडावे. 3 माहे नोव्हेंबर 2023चे नियमित वेतन देयक पुढील तक्त्यामध्ये नमूद दिनांकास शाळा क्रमांकासमोर नमूद दिनांकास सादर करावे. 4 नियमित वेतन देयक सादर करताना यापूर्वीच्या सूचनेसोबत जोडण्यात येत असलेल्या विहित नमुन्यात आवश्यक माहिती माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक, नवीन माध्यमिक शाळा 20-40% नगरपालिका शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महानगरपालिका शाळा, सैनिकी शाळा, D.Ed. प्लॅन अतिरिक्त तुकडी, नवीन कनिष्ठ महाविद्यालय 20-40% स्वतंत्ररित्या DDO कोड व वेतन पथक क्रमांक नमूद करून दरमहा देयकाच्या कव्हरिंग लेटर मागे जोडावे. 5 या कार्यालयात देयक सादर करताना टोकन
नोंदवहीसह सादर करावे। टोकन रजिस्टरमध्ये पुढील प्रमाणे दस्तऐवज सादर करावे। मुख्याध्यापक प्राचार्य यांची मान्यता आदेशांची छायांकित प्रत, प्रभारी मुख्याध्यापक असल्यास आर्थिक व प्रशासकीय अधिकार मिळाल्याची छायांकित प्रत, अद्ययावत संच मान्यता छायांकित प्रत, खाते मान्यता वर्धित केल्याची छायांकित प्रत। 6. माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशान्वये टीईटी गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे नाव वेतन देयकामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये। टीईटी गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन आहरित झाल्यास त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी। वरील कागदपत्र टोकन रजिस्टरमध्ये न चुकता लावण्यात यावे, अन्यथा देयक स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी। दिनांक देण्यात आलेले आहे 2/11/2023, वेळ 11 ते 4, शाळा क्रमांक 1 ते 100, 3/11/2023, 11 ते 4, शाळा क्रमांक 101 ते 200, 6/11/2023, 11 ते 4, शाळा क्रमांक 201 ते 300, दिनांक 7/11/2023, 11 ते 4, 301 ते 400, दिनांक 8/11/2023, वेळ 11 ते 4, शाळा क्रमांक 401 ते पुढील। वरील प्रमाणे आवश्यक माहितीसह माहे नोव्हेंबर 2023चे नियमित वेतन देयक विहित वेळेत सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक यांची आहे। विहित वेळेत वेतन देयक सादर न करणाऱ्या मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध मखाशा सेवेच्या म्हणजेच महाराष्ट्र खाजगी शासकीय सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सचिन कुमार गुल्हाने, अधीक्षक वेतन व भनिनी पथक माध्यमिक अमरावती। तर या पत्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, 6वा जो महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे या पत्रामध्ये, माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये टीईटी गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे नाव वेतन देयकामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये। टीईटी गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन आहरित झाल्यास त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी। म्हणजे टीईटी गैरप्रकारामधील शिक्षकांच्या वेतनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण खुलासा यामध्ये करण्यात आलेला आहे।